महाराष्ट्रामध्ये हनुमंतरायाचे अनेक मंदिर आहेत. असेच एक दंडकारण्यातील हे पौराणिक मंदिर आज आपण पाहायला चाललेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती आणि हे मंदिर कोठे आहे याची देखील माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ आपला नक्की संपूर्ण पहा. तर चला अगदीच दंडकारण्यामध्ये असलेले हे मंदिर पाहण्यासाठी नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी कृष्ण सावंत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमनथळी या ठिकाणी. या ठिकाणी हनुमंतरायाचे स्वयंभू असे आणि दक्षिणमुखी मंदिर आहे. हे हनुमंतराया नवसाला पावणारा म्हणून देखील ओळख आहे. त्याचप्रमाणे थेट रामायणाशी संबंधित असणारे हनुमंतरायाचे हे सोमनथळी या ठिकाणी हे मंदिर आहे. तर चला पाहूया आणि व्हिडिओला सुरुवात देखील या ठिकाणाहून करू. फलटणपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बारामतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारे हे मंदिर आहे. या रस्त्यालगत जाताच आपल्याला सोमनथळी हे गाव लागते. या गावामध्ये हनुमंतरायाची एक स्वयंभू अशी मूर्ती असणारे तसेच दक्षिणमुखी आणि नवसाला पावणारे हे मंदिर आहे. तर मंदिर परिसरामध्ये येऊन पोचताच आपल्याला मंदिराची भव्यता आणि मंदिर परिसर आपल्याला पाहायला मिळतो. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे हनुमंतरायाचे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारे हनुमंतरायाचे मंदिर. सोमनथळी या गावाची ओळख म्हणजे पैलवानांचे गाव म्हणून देखील या गावाला ओळखले जाते. तसेच हनुमंतरायाचे प्रसिद्ध असे मंदिर याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हे मंदिर, या मंदिराचा थेट रामायणाशी संबंध येतो. जेव्हा श्रीरामांनी अश्वमेधाचा घोडा सोडला होता त्यावेळी याच ठिकाणी लव आणि कुश यांनी तो घोडा पकडला होता आणि तोच घोडा सोडवण्यासाठी हनुमंतराय या ठिकाणी आले आणि लव आणि कुश यांचे युद्ध झाले. या युद्धामध्ये हरल्यानंतर लव कुश यांनी येथील याच लिंबाच झाडास हनुमंतरायास बांधलेल्याचे देखील आपल्याला सांगण्यात येते. तसेच या मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते आणि अनेक भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ देखील घेत असतात. हनुमंतरायाच्या मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे देखील आहेत. तर आपण आत्ता घेत आहोत ते महादेवांच्या मूर्तीचे आणि दर्शन घेत आहोत. तसेच हनुमंतराया मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा देखील साजरी केली जाते. तसेच महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरील देखील या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमनथळी गावामध्ये हनुमंतरायाची मोठ्या प्रमाणावर यात्रा देखील भरवली जाते. कुस्त्या, आखाडे, पाळणे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी असतात. तर आपण आत्ता येऊन पोचलो आहे सभामंडपामध्ये. सभामंडपामध्ये पाहू शकता की अतिशय सुंदर असे रंगरंगोटी आणि तसेच आता आपण स्वयंभू असणाऱ्या हनुमंतरायाचे दर्शन घेत आहोत. तर हीच ती मूर्ती की प्रत्येक वेळेस एका तांदळाने वाढत असलेलीचे एक शिल्पचारी देखील सांगत असतात. हीच मूर्ती आपल्याला जेव्हा एक महिला, याच गावातील महिला या ठिकाणी काम करत असताना या मूर्ती सापडलेलीचे देखील आपल्याला सांगण्यात येते. ही मूर्ती स्वयंभू असून या मूर्तीला अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर मंदिर परिसरामध्ये हे तेच आहे लिंबाचे झाड, ते देखील आपण पाहू शकता. तसेच प्रभू श्रीरामांच्या आणि संत ज्ञानेश्वर व विठ्ठल माता रुक्मिणी यांच्या देखील आपल्याला मूर्तींचे दर्शन घेता येते. तसेच मरीमाता मंदिर देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. सोमनथळीचे हनुमंतराय मंदिर आणि फलटणचे राम मंदिर तसेच रामायणातील सीतामातेचे मंदिर देखील आपल्याला एकाच सरळ रेषेमध्ये असलेल्याचे पाहायला मिळते. तर हा जो परिसर आहे पूर्वीच्या काळी दंडक अरण्यातील असलेल्याचे देखील आपल्याला
सांगण्यात येते. महाराष्ट्रातील बराचसा भाग हा प्राचीन काळामध्ये दंडक अरण्यामध्ये होता, तर त्यामुळेच हे दंडक अरण्यातील मंदिर आहे. तर याला असे रामायणातील संबंध देखील असलेले हे मंदिर आहे. तर हा मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्याला हे मंदिर आवडले असल्यास या मंदिराला आपण देखील जरूर या. आणि या गावाला पैलवानाचा गाव म्हणून देखील ओळखले जाते. तर पुन्हा भेटूया.